हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 2025मध्ये जुलै महिन्यानंतर साधारणपणे 75,000 जागा भरण्यासाठी जाहिरात यायला सुरुवात होणार आहे. तर कोणत्या विभागामध्ये किती जागांसाठी जाहिरात येऊ शकते त्याची आपण माहिती पाहूयात. म्हणजे कोणत्या विभागामध्ये किती जागा रिक्त आहेत आणि मग किती जागांची जाहिरात येऊ शकते त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी म्हणजे सर्व पदांसाठी, मग ते तलाठी असेल, जिल्हा परिषदेमधील पदं आहेत, रेल्वे विभागाचे आहेत, त्याच्यानंतर तुमचं MPW आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, म्हणजे सर्वच पदांचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स प्लस सर्वांच्या टेस्ट सिरीज एकाच कोर्समध्ये पाहिजे असतील तर सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स मी लॉन्च केलेला आहे. सर्वच सरळ सेवांची परीक्षा एकाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समधून तुमची होऊन जाईल आणि याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, वन विभागामध्ये साधारणपणे 13,000 जागांची जाहिरात येऊ शकते. त्यामध्ये वनरक्षक पदाची सर्वात मोठी जाहिरात असणार आहे. त्या व्यतिरिक्त इतरही पदं आहेत, परंतु सर्वात मोठी जाहिरात ही वनरक्षक या पदाची येणार आहे. त्याच्यानंतरचं आहे आरोग्य विभाग. त्याच्यामध्ये मग सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये साधारणपणे 52 प्रकारची पदं आहेत. ते MPW आहे, GNM आहे, त्याच्यानंतर तुमचं म्हणजे बरेच वेगवेगळी पदं आहे, शिंपी आहे, ड्रायव्हर आहे, असे साधारणपणे 4,000 जागांची ही जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. गृह विभाग म्हणजे पोलीस भरतीची साधारणपणे 10,000 पदांची जाहिरात येऊ शकते. त्याच्यानंतर महानगरपालिकामध्ये आता नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात येऊन गेली. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेली. तुम्ही पाहिलं असेल, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 650 पदांची जाहिरात आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिकचेच 1800 पदं होते. तर अशा पद्धतीनं नाशिक महानगरपालिकेची जाहिरात आता येऊ शकते. म्हणजे उर्वरित ज्या नागपूर महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेलेली आहे. म्हणजे 3 मोठ्या महानगरपालिकांच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत. आता नाशिकची जाहिरात येऊ शकते, सोलापूरची पण येऊन गेलेली आहे, त्याचं नेमणूक पण दिलेली आहे, पनवेलची येऊन गेलेली आहे. तर उर्वरित ज्या महानगरपालिका आहेत ना त्यांच्यामध्ये साधारणपणे 10,000 पदांच्या जाहिराती येऊ शकतात. त्याच्यानंतर MPSC मार्फत जी पदं भरली जातात त्याच्यामध्ये तुमचं राज्यसेवा पूर्व परीक्षा आता पाहिला असेल तुम्ही, खूप मोठी जाहिरात आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे 3,000पेक्षा जास्त पदे ही पशुसंवर्धन विभागाचीच आहेत. त्यामुळं खूप मोठी ती जाहिरात आलेली आहे. तसं MPSCचं गट ब म्हणजे त्याच्यामध्ये PSI, STI, ASO, त्याच्यानंतर MPSC मार्फत गट क म्हणजे लिपिक वर्गीय जी पदं आहेत त्या सर्वांच्या जाहिराती साधारणपणे 10,000 पदं आहेत. त्याच्यानंतर पशुसंवर्धन व अन्य विभाग त्याच्यामध्ये 13,000 जागाची जाहिरात येऊ शकते. नगर परिषदची जाहिरात सुमारे 3,000 पदांची येऊ शकते. त्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत नगर परिषदेमध्ये सुद्धा. त्याच्यानंतर तलाठीची जाहिरात ही साधारणपणे 2,500 म्हणजे 2,500 पदांची तलाठीची सुद्धा जाहिरात येऊ शकते. त्याच्यानंतर शिक्षकांच्या 10,000 पदं भरले जाणार आहेत. त्यासाठी टेटची परीक्षासुद्धा झाली. आणि न्याय विभागामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाईचे 3,000पेक्षा जास्त पदांची जाहिरात येऊ शकते. त्या संदर्भात मी तुम्हाला 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता. असं वेगवेगळ्या विभागांमध्ये ह्या जाहिराती किती जागांसाठी जाहिराती येऊ शकतात त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.